तर मराठी साहित्य परिषदेची निवडणूक वादात सापडलेली आहे। मसापच्या निवडणुकीची मतदार यादी ही सदोष आहे। साहित्य परिषदेच्या मतदार यादीत बोगस मतदार आहेत। निवडणुकीवर मतदारांनी गंभीर आक्षेप घेतलेत। मराठी साहित्य परिषदेच्या निवडणुकी संदर्भात ही माहिती समोर येते। साहित्य परिषदेच्या मतदार यादीत बोगस मतदार आहेत असा आरोप केला गेलाय। निवडणुकीवर मतदारांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत। काही सदोष नावं आहेत असं सुद्धा म्हटलेलं आहे। मराठी साहित्य परिषदेची निवडणूक त्यामुळे वादात सापडली आहे। मराठी साहित्य परिषदेच्या निवडणुकीवर हा गंभीर आरोप केलेला आहे। निवडणूक त्यामुळे वादात सापडली आहे। निवडणुकीची मतदार यादी सदोष आहे असा गंभीर आरोप हा करण्यात आलाय। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडलेले आहेत प्रदीप निफाडकर। प्रदीपजी, मराठी साहित्य परिषदेच्या मतदार यादीत मुख्य चूक नेमकी काय आहे? हे आहे नगरमधलं प्रसिद्ध व्यक्तिमत्व तो स्वामींच्या भक्त होत्या सुनंदा मुळे ह्या जाऊन आता वर्ष होत आलं, वर्ष झाले, पण मला वाटतं त्यामध्ये त्यांचं नाव अजून दुबारा यादीतनं काढले, या यादीतनं काढलेलं नाही। अशी अनेक नावं दाखवतो मी। एक आणखीन उदाहरण तुम्हाला दाखवतो। नाशिक रोडला दत्तात्रय कपिले हे माझे चांगले परिचित होते आणि त्यांचं नाव आजही यादीत आहे। ते कोरोना काळात गेलेले, म्हणजे काल परवा। कसा असतो, मतदार एकदा निवडणूक जाहीर झाली, मतदार याद्या तयार झाल्या, तर या मधल्या काळात एखादा मृत झाला तर आपण समजू शकतो ते कुणाच्या हातनं होईल, माझ्याही हातनं होऊ शकेल। परंतु जे 10 वर्ष 5 दादा नेवे जळगावचं प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, इतिहास संशोधक म्हणून बाबासाहेब पुरंदरेंच्या बरोबर त्यांचं नाव घेतलं जातं, त्या दादा नेवेंचं मृत्यू होऊन 2 वर्षाहून अधिक काळ लोटला, त्यांचं नाव काढलेलं नाही। हा जो मतदार यादीतला घोळ आहे हा अत्यंत किळसवाणा आणि आपण निवडून कसा येऊ याच्याकरता केलेला आहे असा माझा दावा आहे। मात्र प्रदीपजी, मसाप मतदार यादीतल्या घोळाला नेमकं जबाबदार कोण आहे, काय वाटतं आपल्याला? मी अनेक सभासदांना यांनी दूर ठेवलं आणि मतदार यादी ही अप्रूव्ह केलेली नाही। आणि ही अप्रूव्ह केली म्हणजे काय, त्यांचीच ती आहे, त्यामुळे अप्रूव्ह त्यांचे शिक्के पण नाही आहेत या मतदार यादीवर। आणखीन एक गंमत सांगायची प्रसाद, तर ह्या याद्यांमध्ये त्यांनी आपण बघाल तर या प्रत्येक यादीवर असा एक किमतीचा आकडा लिहिलेला आहे। कारण जर ही यादी सर्वसामान्य माणसांनी जर विकत घ्यायची म्हणली तर संपूर्ण यादी, म्हणजे जेवढ्या मतदारसंघांची यादी आहे तेवढ्या मतदारसंघांची यादी जर विकत घ्यायची म्हणलं तर जवळपास त्याला 9,000 रुपये खर्च आहे। आणि या प्रत्येक यादीवर असं लिहिलेले रक्कम 340 ते यादीच्या प्रमाणे आहे। हे बघा, दुसरं सोलापूर 9,000 रुपये, 1,000 रुपये, याला 340 रुपये। सांगलीचे मतदार कमी आहेत त्याला 340 रुपये। त्यामुळे अशा याद्यांचे पैसे घेतात, हरकत नाही पैसे घ्यायला, ते प्रिंटिंगचे पैसे घ्या, पण 9,000 रुपयांची आम्ही यादी घेतल्यानंतर ह्या असल्या जर खोट्या आणि डबल नावांच्या, दुबार नावांच्या असतील तर मतदारांनी काय करायचं हाही एक प्रश्न आहे। प्रदीपजी, मराठी साहित्य परिषदेच्या निवडणुकीतील मतदार यादीतील घोळाबाबत तुम्ही आता पुढे नेमकं काय करणार आहात? अशा ह्याला आम्ही कोर्टात जाणारच आहोत, तो काय प्रश्न आहे। कारण ही यादी निर्दोष पाहिजे आम्हाला, ती नाही, त्यामुळे आम्ही तर जाणार आहोत। पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आम्ही विनंती करणार आहे, कारण निवडणूक निर्णय अधिकारी अनुभवी आहेत। गेले कित्येक वर्ष मसापच नाही तर पुणे पत्रकार संघाचे निवडणुकीचे निर्णय अधिकारी तेच आहेत, त्यांचे निर्णय चांगले असतात। त्यामुळे आम्हाला खात्री आहे की ते आम्हाला न्याय देतील, कारण त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती नाहीत। या आम्ही दाखवणार आहोत की या गोष्टींवर आपण लक्ष द्या। आणि हे सगळं केवळ निवडणूक कुणी, म्हणजे आम्हीच नाही, कुणी निवडणूक लढवली तर ते पराभूत व्हावे याची तजवीज त्यांनी अनेक गोष्टींनी केलेली आहे।